नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। मावळ तालुक्यातील श्री एकविरा देवी मंदिर परिसरामधनं जे काही डोंगरावरनं जे पाणी येतं, हे पाणी या नाल्यामधनं जात होतं, पण PWDनी या ठिकाणचा नाला बुजवलेला आहे आणि हे पाणी सर्व इथले दुकानदार आहेत, रस्ता आहे आणि लोकांची घरं आहेत, या घरावर या ठिकाणी हे पाणी जात आहे। नागरिकांनी PWDला वारंवार सांगितलं होतं की पावसाळ्याच्या अगोदर या ठिकाणच्या पाण्याचा निचरा करा। या ठिकाणी महाराष्ट्रामधनं अनेक भाविक श्री एकविरा देवीच्या दर्शनाला येत असतात, पण प्रत्यक्षात या ठिकाणची ही अवस्था पाहिली तर पर्यटक या ठिकाणी मनस्ताप व्यक्त करत आहेत। आता या ठिकाणी जो पाणी जाण्यासाठी जो मार्ग होता हा PWDच्या वतीनं इथं बुजवण्यात आलेला आहे आणि सर्व पाणी रस्त्यावर पसरलेलं आहे। रस्त्यावरनं हे पाणी दुकानात घुसत आहे, लोकांच्या घरात घुसत आहे। या रस्त्यावरनं लाखो भाविक ये जा करत आहेत आणि या पाण्यामुळे पादचाऱ्यांच्या अंगावर पाणी उडत आहे। तर प्रत्यक्षात या ठिकाणी स्थानिक नागरिक आहेत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे। काय नाव तुमचं आणि काय सांगा? माझं नाव भूषण प्रभाकर बाबडे। 2019 पासून मी PWD साहेबांना फॉलोअप घेतोय की रस्त्या करण्याच्या अगोदर पहिला जो ड्रेनेज आहे किंवा पाणी जाण्याचा मार्ग आहे तो पहिला मोकळा करा। मी जवळजवळ हा जो त्रास आहे जर बघायला जर घेतलं, हा जो रस्त्याची जी हाईट पण आहे ना ती त्यांनी चुकीची घेतलेली आहे। माझं जो घर होतं ते पूर्वी म्हणजे साधारण एक 20 वर्षापूर्वी रस्त्यापासून 10 फूट म्हणजे रस्ता 10 ते 7 फूट खाली होतं। आता रस्ता आजच्या घडीला रस्ता माझा जवळजवळ आहे ना 3 फूट झालेला आहे। त्याच्यानंतर 2019 साली जेव्हा पहिला टप्पा किंवा PWDच्या अंतर्गत त्यांनी जो काय रस्ता करायला घेतला तो माझ्या 3 फूट जवळजवळ 1.5 ते 2 फूट वरती घेतलेला आहे आणि त्याचा सर्व जो पाणी आहे ना तो सगळा माझ्या घरात आणि दुकानामध्ये। शेवटी पर्याय म्हणून तो जो बाजूचा एक रस्ता होता तो आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चाने केलाय, पण आता इथपर्यंत आम्ही ॲडजस्ट करून घेतलं। पण आजची परिस्थिती जर बघितलेली, गव्हर्नमेंटकडून जवळजवळ 25 कोटीचा निधी मान्यता केलेला आहे। विकास आराखड्यामधील ऐकून आहे की 130 कोटी किंवा 60 कोटी निधी उपलब्ध करून दिलेले आहे। त्याच्या अंतर्गत होणारे रस्त्याची कामं जी अर्धवट केलेली आहे, परंतु आणि मेन जो आहे जो पाणीचं नियोजनच केलेलं नाही। त्याच्यामुळे आमच्या राहत्या घरी बोला किंवा पर्यटकांना त्रास बोला किंवा हा जो पाणी मागचे इंद्रानगर आहे किंवा त्या आजूबाजूने प्लॉट्स आहेत त्यांच्या घरामध्ये पाणी जाते आणि खरंच गैरसोय झालेली आहे। आज जर बघितलंय ना तर मी आज स्वतः काल रात्रपासून झोपलो नाहीये का, तर परिस्थिती जर एकदम बिकट आहे, तुम्ही बघाल तर एकदम हैराण व्हाल। तरी PWDनी याची त्वरित नोंद करून घ्यावी आणि पाणी जाण्याचा मार्ग कंप्लीट मोकळा करण्यात यावा। तर स्थानिक नागरिक आहेत भूषण बाबडे यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे, जर PWDनी या ठिकाणी जर नाला जोडला असता तर रस्त्यावर पाणी आलं नसतं, भाविकांची आणि ग्रामस्थांची गैरसोय झाली नसते। तर स्थानिक नागरिक आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय। भाऊ, काय नाव आणि काय सांगा? माझं नाव शहाजी शिवराम पडवळ। रोडचं काम चालू असताना, पाईपलाईनचं काम चालू असताना तर कमानी बसून आपली ग्रामपंचायत कमानी बसून तिथं मोरे टाकल्यात, पण त्याच्यामध्ये कसं आता पावसाळ्याचा सीझन आहे, सीझन चालू असताना यांनी जर परत काम चालू केलं तर दुकानदारांचे नुकसान होते। पण सकाळी PWDची जी लोक आली होती त्यांनी इथं खोदकाम करून मोरी टाकून जायला पाहिजे, त्यांनी बुजवून गेले ते सगळं, तर पूर्णपणे पाणी रोडवर येतं आहे। पण आम्ही त्या पिरियडला काय म्हटलं, तुमचं जर काम चालू होतं ना तर आमच्या दुकानाच्या 2-2, 3-3 पायऱ्या जाऊ द्या, पण ज्या मोठ्या मोऱ्या आहेत त्या तुम्ही मोठ्या मोऱ्या टाकून त्याला चेंबर ठेवा, याला सांगितलं। पण ते काय म्हणतात, आम्हाला पैसेच आलेले नाही, त्याच्यामुळं आमचं काम बंद आहे। तर त्याच्यामुळं ही परिस्थिती पावसाळ्यात निर्माण आहे आणि पावसात जर आता त्यांनी काम चालू केलं मोऱ्यांचं समजा खोदकाम, तर हा गटार यामुळेपर्यंत आपला इथल्या भाविक म्हणजे दुकानदाराचा सीझन असतो, पब्लिक असते, तर कोण पब्लिक काम करून देणार नाही। मग त्याच्यानंतर ह्यांना एकच पर्याय, श्रावण महिन्यामध्ये 1.5 महिना हसलायक असतो धंदा आपला, गणपती किंवा श्रावण महिना असतो, तर त्यांनी त्या पिरियडला काम जर चालू केलं तर काही अडचण होणार नाही, त्यांनी ते काम त्वरित करावं। तर स्थानिक नागरिकांच्या वतीनं काही
काय नाव तुमचं आणि काय अडचण आहे? काय नाव आणि काय अडचण आहे? अंजना मारुती मोरे. माझ्या घरामध्ये एवढं पाणी येते ना, आम्हाला राहायला पण आहे. माझी नाते 5 वर्षाची मुलगी, एवढं त्रास होता आम्हाला. रात्रभर आम्ही राहायचं पाणी आल्यावर. कारण तुम्ही काहीतरी याची सोय करा, मोरे टाका, पाणी सरळ जाऊ द्या. माझंच घर आहे, मला त्रास होते. एकदम शेवट आहे खाली ते पाणी, घर आहे आमचं. बाकी सगळं ये खूप त्रास होते आम्हाला. बरं पाऊस पडला का तोच त्रास होतो दरवर्षी तसंच. काय नाव तुमचं? काय? सोमनाथ तिकोने. कारण की ते खाली खूप इंदिरानगर आहे ना, ते इंदिरानगरमध्ये पूर्णपणे पाणी रात्री 1 वाजेपर्यंत सगळ्यांच्या घरामध्ये पाणी जातं. तर तिथं काहीतरी सुविधा केली पाहिजे, म्हणजे असं आमचं आहे. आणि दुकानामध्ये पण रात्रीचं 1 वाजेपर्यंत घरून पण यायला लागतं. सगळं पाणी रोडचं आतमध्ये दुकानामध्ये जातं त्याकरता. तर सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी जी नाला आहे, हा नाला दुरुस्त करायचा सोडून बुजवून टाकलेला आहे. तर यामुळं हे जे पावसाचं येणारं श्री एकविरा देवी डोंगर परिसरातलं येणारं पाणी जे आहे, हे पाणी पूर्ण रस्त्यावरनं वाहत आहे. त्यामुळे इथल्या स्थानिकांना त्रास होत आहे आणि देवीचे जे भक्त या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. आणि टायरामधनं जे पाणी उडत आहे ते पादचाऱ्यांच्या अंगावर जात आहे. बरेचसे वाहनं या ठिकाणी घसरून अपघात होत आहेत. एकीकडे महाराष्ट्र शासनाने कोट्यावधी रुपयाचा निधी दिला की या ठिकाणी लाखो भाविक एकविरा देवीच्या दर्शनासाठी येत असतात आणि दर्शनासाठी आलेल्या भाविकांना या ठिकाणी कुठली सुविधा दिसत नाही. जर हा नाला या ठिकाणी जर या नाल्याला जर मोठी मोरी टाकली असती, पाणी रस्त्यावर आलं नसतं आणि नागरिकांची गैरसोय झाली नसती. तर सार्वजनिक बांधकाम विभागांचा हा गलथान कारभार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता जे आहेत धनराज दराडे यांनी या ठिकाणी येऊन ताबडतोब मोरी टाकून इथल्या पाण्याचा निचरा होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण एकतर रस्त्याचे कामं करत असताना अनेक ठिकाणी मोऱ्या ज्या आहेत या मोऱ्या अपूर्ण आहेत. त्यामुळं रस्त्यावरनं मोठ्या प्रमाणात नदीचं स्वरूप आहे, पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे आणि यामध्ये जे जीवजंतू आहेत, यामध्ये असणारे साप आहेत, विंचू आहेत, इथल्या भाविकाला चावू शकतात. रात्रीच्या वेळी इथले नागरिक हे जागी राहत आहेत, कारण अचानक जर पाऊस मोठा झाला तर संसार उपयोगी साहित्य वाहून जाऊ शकतं. तर डोंगरावरचं आलेलं पाणी या ठिकाणी नाली बुजवल्यामुळं समोर जे मिलन वाहिनी आहे त्या बाजूनं खाली नागरी वस्ती जात आहे आणि वाहनं जात असताना परिसरातील दुकानामध्ये पाणी जात आहे, नागरी वस्तीत पाणी जात आहे, रस्त्यावर पाणी वाहत आहे. तर या रस्त्यावरचं पाणी त्वरित बंद करण्यात यावी अशी मागणी नागरिकांच्या वतीनं होत आहे. तर बघूयात सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणचं बुजवलेली नाली मोकळी करून या ठिकाणी पाण्याचा निचरा कधी करते याकडे लक्ष लागलेलं आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.